फडके जरूर अभिनंदन. नितीनजी जोशी साहेब, पैठणी अजून बाकी आहे बघा. कोण असेल स्नेह कुंज आधारगृह यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी जतीनकडून ऑनलाईन केले जाईल त्यांनी सांगितले. दीपकभाई फडके काय म्हणाल विजयाबद्दल? चेंडू आणि धावांचं अंतर सारखं होतं, मैदानावर जबाबदारी होती आणि तो जबाबदारी पूर्ण सौजन्यशील क्रिकेट दाखवला. पीपी खुश झाले. तेच काय म्हणाल विजयाबद्दल? विजयाचं श्रेय सर्व मी सनीला देईल. मी डॉट चेंडू झाल्यानंतर त्याने सांगितलं की तू खेळ, तुझा नॅचरल गेम आहे, तो खेळ आणि तू मॅच जिंकवशील. आणि आज आमचं कमबॅक असं झालंय सागरबाई, एकतर 5-6 वर्षांनी आमचे सर्व जुने मित्र एकत्र आलेत. संदीप फडके असतील, BK पाटील असतील, अनिल फडके असतील, लहू पाटील असतील, त्यानंतर बाबूदादा चांगदेवदादा पाटील यांचं चांगलं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभलंय. आणि संपूर्ण साई स्टार संघाच्या पाठीराख्यांचं, त्यानंतर सागर मात्रे चिपले याचं मी कौतुक करेन. कारण ज्या ज्यावेळी साई स्टार संघाची मॅच असते त्यावेळी तो येत असतोय. आणि शुभेच्छा. या आयोजनामध्ये आम्हाला खेळायला मी संधी दिली सूरज पाटील आणि माझी आवडती टीम या विभागामधील स्वर्गीय जितूदादा 11 जवान नेरे टीमचा देखील आभार मानेन. आणि आमचे मोरे साहेब प्रयाग सिटीमधून जे आमच्या टीमसाठी नेहमी सहकार्य करतात त्यांचं देखील मी आभार मानेन. आणि खूप सुंदर स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही चातक पक्षाप्रमाणे एक वर्षभर वाट पाहत असतो. अभिनंदन दीपकभाई फडके, शुभेच्छा. या सावकाश घरी जा. या ऐकूया आपण दिनेश पाटील सरांना. प्रथमेश पाटील नेरे यांचं इथे आगमन झाले. यस, बक्षीस येते, थोडं कॉन्सन्ट्रेट करूया. अविनाश पाटील यांच्यासाठी कॅशसाठी प्राइज लावलं होतं नक्कीच. यस दिनेश सर, मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा. तर नितीन जोशी साहेब यांच्याकडून अविनाश पाटीलना कॅशसाठी 100 रुपयाचं इनाम आले. धन्यवाद. साई रक्षा 11 गावदेवी कोपरोली वर्सेस एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी संघ. चांगला फटका इथे मात्र पहिल्या बॉलला विकेट्स मिळाल्यानंतर मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय रोहित पाटीलच्या बॅटमधून. नितीनला मात्र शून्यावरती बाद केलाय. गोल्डन डकचा शिकार बनवलं गोलंदाज देवानं. खऱ्या अर्थाने सामन्याचा आनंद साई बोरवेल सर्व आदरणीय अनिलदादा पाटील नेहमी सदैव उत्कृष्ट व्यक्तिमत्व राहिलं. त्यांच्याकडून आम्हालाही बक्षीस मिळाली आहे, त्यांचंही विशेष कौतुक. मयूरदादांचं योगदान हे सदैव अनिलदादांना राहतं. आणि क्रिकेटचं वेळ हा माणूस आहे, आपल्या काही कामानिमित्तानं क्रिकेटपासून थोडा दूर जरूर राहिला, परंतु आत्मा मात्र मयूरदादाचा नेहमी क्रिकेटच्या प्रती कायम राहील. हे आम्हाला चांगलं जवळून पाहिलं आहे. क्रिकेटमध्ये आपली मुलं खेळत राहतात आणि त्यानंतर मात्र मुलांसाठी ॲग्रेशन या माणसानं कायम दाखवलं आहे. तुमचंही विशेष कौतुक. कमिंग सून पुढच्या वर्षी त्यांची स्पर्धा येईल असं मयूरदादांनी सांगितलं. स्पर्धा आजकाल आहे ना सोपं नाही आहे ठेवणं, कारण खऱ्या अर्थानं खूप मेहनत त्याच्या मागे करावी लागते, त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. 1.5-2 महिने ना मयूरदादा त्याच्या पाठीमागे जातात. सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे. स्पर्धा 5 दिवसाची असते खरी, परंतु कमीत कमी 1.5-2 महिने कंटिन्युअस मेहनत घ्यावी लागते. खेळाडूंची नावं घेतली आणि पैठणी घ्यायला जर नसेल तर बाद, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पीपी आपलं विशेष कौतुक करूया आपण, कारण खऱ्या अर्थानं तुमचं योगदान खूप छान आहे. धावपळकर धावा लागतात 4 बॉल संमतीनंतर. 1 बाद 3 धावा. नितीन पहिल्या बॉलला काय झेल टिपलाय नितीनचा अविनाशनं. क्या बात. स्वराज गवते अफलातून झेल. बॅटची थिक एज लागली, त्या थिक एजचा आवाज इथपर्यंत आला जरूर, त्यानंतर मात्र उंच झेपावत यष्ट्यांच्या पाठीमागं टिपला हा झेल आणि संपवला रोहित पाटीलचा खेळ. काय अफलातून सुरू आहे हा खेळ. 4 षटकांचा खेळ. छत्रपती शिवाजी महाराज नेरे या संघाचा विचार केला तर शंकर हा खूप चांगला खेळाडू संघामध्ये राहिला. आम्ही त्याला खूप वेळा जवळून पाहिलंय. काय फिनिश करतो. ज्या वेळेला मोठ्या धाबांचा टप्पा राहतो ना त्यावेळेला मात्र उत्तम खेळ केला जातो.
स्नेहकुंज आधार गृह नितीनजी जोशी यांच्याकडून 3 समालोचनासाठी 100 रुपये आणि झेल जो टिपला ना अविनाश यासाठी 100 रुपयाचे बक्षीस. मित्रांनो बक्षीस ही छोटी मोठी नसतेच, ती बक्षीस असते. आपण शायनर ग्रुपला स्क्रीनवर पाहतोय. RCC पेठ खेळामध्ये राहतो की कातील आहेत. आता हे म्हणतात की हे राहतो की कातील आहेत. आता हे कसले कातील आहेत ते बघायला लागतील. देवा पाटील गोलंदाजीच्या मार्कमध्ये आतापर्यंत भरीव कामगिरी राहिले. घरच्या मैदानावरती 3 धावा देत 2 मोहरे टिपलेत. कुलदीप पाडवी स्ट्राईक आला आणि ते मात्र अंतिम बॉल संपला. काय सुंदर पॉवर प्लेचं षटक राहिलंय छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघासाठी. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय ना गोलंदाजीचा देवानं अफलातून गोलंदाजी केली. 2 विकेट टिपले आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा. 1 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ आहे. मागचा सामना दीपक फडकेनं काय खेळ दाखवलाय मित्रांनो. सनील बाद झाला अंतिम बॉलवर, 3ऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवर. आणि मग कदाचित वाटलं की आता साई स्टार विगर संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. परंतु दीपक फडकेनं तो किल्ला कायम लढवत ठेवला. दीपक फडकेनं ती जबाबदारी स्वीकारली मनापासून आणि ती मात्र अगदी सहज सांभाळत. जर आपल्या टीमला अगदी पोटच्या पोरासारखा सांभाळत असेल ना दीपक फडके, तर मग ती जबाबदारी तेवढ्याच मनापासून त्यांनी सांभाळली आणि तिथे मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करत तो सामना काय सहज संपवला. 6 बॉल 16चं गणित होतं आणि त्यानं मात्र सामन्याला सहज कलाटणी दिली आणि तोच ठरला दीपक फडके त्या सामन्याचा सामनावीर. असाच आणखीन एक संघ कोणता जाईल सुपर 8 साठी, कोणता आणखीन एक संघ दावेदारी प्रस्थापित करेल. पहिला संघ ठरलाय साई स्टार विगर संघ की जो सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आज या सामन्यातून कोणता संघ जाईल, यजमान संघ राहील की राहील कोपरोळी संघ. गोलंदाज अजित गवते. म्हणजे मला कळलं नाही की एसट्यांच्या पाठीमागं पायचीत कसा दिसतो. तिथूनही अपील होतात. स्ट्रेट हिटचा फटका असतो आहे ना पंच, कारण खऱ्या अर्थानं एसट्यांच्या पाठीमागूनही अपील होतो. आपल्या मित्राच्या सुरामध्ये सूर इथे टाकला जातो. लेगस्टिकवर जाणारा हा बॉल आपण पाहतोय. इथे मात्र पंचांनी इशारा केला. अतिशय उत्तम निर्णय पंचांचा. अखोट टप्प्याचा बॉल, मोठा फटका कन्वर्ट केलाय. बॉल खराब होता. खराब बॉलला दाखवली सीमारेषा. वायडेश मिडविकेच्या डोक्यावरून रोहितनं दाखवलाय आसमान. रोशन पाटीलनं ठोकला षटकार. तर नक्कीच नेरेगावचे युवा उद्योजक 1200 तांबोली ब्रदर्स कुणाल तांबोली यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम. कदाचित कॅच होऊ शकली असती, थोडीशी पॉसिबिलिटी होती तिथे, कारण मागे थोडी जागा राहिली. ते रिकामी जागा हेरली. षटकार रोशन पाटीलच्या बॅटमधून 9 धावा. मोठ्या धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये झालाय. अशाच मोठ्या धावा उभारल्या जातील का. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅनला पहा. संघासाठी मात्र 3 धावा वाचवल्या जात आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहतंय. BK पाटील आणि प्रतीक फडके विगर संघाचे सपोर्टर राहिलेत कायम. प्रदीप फडके हेही खूप उत्तम खेळाडू राहिलेत. तर नक्कीच 1200 तांबोली ब्रदर्स आणि आमचे युवा उद्योजक कुणाल शेठ तांबोली यांचे इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. अजित गवतेची धारदार गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 7 धावा. 1 षटकार जरूर दाखवला पण चूक क्षेत्ररक्षकाची मात्र मानली जाईल. दूर होता बॉल. कदाचित हा वाईट ठरला असता असं वाटत होतं जरूर, परंतु दूर जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न राहिला रोशनचा. तिथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते आणि 1 रन्सनं दाभोळकर धावा लागत आहेत, त्या म्हणजे 11 धावा. आता पहिल्यांदा पुन्हा एकदा स्ट्राईकवर मात्र येईल रोशन. अजित गवते 5 बॉलमध्ये 8 धावा त्यानं आतापर्यंत मोजलेत. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. स्लोवर बॉल फटकावण्याचा चांगला प्रयत्न राहिला आणि अखेरकार मात्र इथे
इट्स अ मायठी रोशन पाटील आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा जोडताना पाहतोय. इथे दाखवतोय इथे आणखीन एक षटकार आणि या षटकानं मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा लागतायत. त्या म्हणजे 17. इथेही चान्स होती. इथेही सीमारेषेच्या दूरच राहिला. कदाचित 2-3 फूट फिल्डर थोडा पुढे राहिला आणि ते पुढे का राहिले जातात यासाठी विचार विनिमय अजित गवते केला जाईल. कारण 2 झेल कदाचित कन्वर्ट होऊ शकले असते, परंतु कोपरोळी संघाचे नशिबाज बलवत्तर आहेत असंच म्हणता येईल. पहा शतरक्षक फार पुढे होता. जर कदाचित सीमारेषे लगत असताना तर सरळ जाऊन चेंडू हातामध्ये विसावला असता, परंतु इथे चूक आणि त्या चुकीला माफी नाही. आला हा आणखीन एक षटकार. अतिशय चांगली अशी दिमागदार खेळ सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 17 धावा धापळकर लागलेत. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. गोलंदाज मात्र सौरभ गवते. तर नेरे 40+ आपण पाहतो त्यामध्ये अविनाश दादा हे इन ॲक्शनमध्ये खेळत आहेत आणि इथे सगळी 40+ची मंडळी आपण आनंद घेताना पाहतोय. त्यांची अपेक्षा अशी आहे की अविनाश पाटील गोलंदाजी करतील की काय, पण तुमच्या अपेक्षा ठेवून सामना नाही खेळता येणार. तुमच्या अपेक्षा डेंजर आहेत. मोरबे गाजवलं आहे 40+मध्ये, परंतु इथे मात्र रेग्युलरमध्ये थोडासा तकलीफ राहू शकते आणि ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज नेरेबी संघाला माहिती आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सौरभ गवते. पहिला झेल 2 षटकार गेले त्यानंतर सुटलेले दोन्ही झेल त्रासदायक ठरतील, परंतु इथे काय घडलंय त्यापेक्षा काय घडवायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुलदीप ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल. इट्स अ नो बॉल कॉल. खराब बॉल. या बॉलवर तब्बल आल्या 5 धावा. इथून या सामन्याचा चित्र बदलला जाईल. इथून चित्र बदलला जाईल. धावांचा फ्लो सुरू होईल. जो मोमेंटो बनला होता तो मोमेंटो शिफ्ट होईल आणि तो ट्रॅव्हल होईल कोपरोळी संघाकडे. साई रक्षा 11 गावदी कोपरोळी संघाला या नशिबाच्या मिळत आहेत 5 धावा. फुल टॉस बॉल. पंतांनी नो बॉल दर्शविला. इट्स अ फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. ठोकला जाईल का? हा आणखीन एक मोठा फटका. नामी संधी कुलदीपला. 22 धावा. 2 बाद 22 धावा. 2 षटकं सगळी 2ची गणित. कुलदीप पाडवी ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा हा बॉल सौरभसाठी. सौरभ गोलंदाज. आणखीन एक फुल टॉस बॉल, परंतु हा कन्वर्ट नाही झाला. ॲक्शन निराली जरूर आहे. फेकी होईल. फुल टॉस बॉल कुलदीपनं मोठा कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु आपण काय करतो नेमका संदेश, तर फुल टॉस बॉल येईल त्या दिशेला नाही मारत. आपला ठरवलेला मारतो. षटकार मारायचं आहे. रिकाम्या जागा जर भेदल्या ना तर 4 धावा सहजच मिळतील. ताकद न लावता. ताकदीपेक्षा नजाकत नेहमीच महत्त्वाची ठरते, परंतु ताकद नजाकतचा सुवर्णमध्ये साधत इथे मात्र फक्त धावा मिळते 1. 2 बाद 23 धावा. रोशन पाटीलनं 4 बॉलमध्ये 13 धावा जोडलेत. चांगली धावसंख्या जोडलेत. 2 बाद 23. तर सामना सुरू करा. सौरभ गोलंदाजीच्या मार्कवर आहे. येस पंच. वेट वेट वेट. इथे मात्र 1 रन्स कंप्लीट केली आणि यानंतर मात्र धापळकर धावा लागल्या. त्या म्हणजे 23. 2 बाद 23 धावा. सौरभचा दुसरा बॉल ही फुल टॉस होता. सौरभला टप्पा अजून सापडत नाहीये. उंच उडाला हवेत. 3 तिघाडा काम बिघाडा. तिघांच्या मध्ये जाऊन चेंडू विसावला. खुल्या मैदानावरती असे झेल सुटायला नको. त्याला विनोद पाटील मैदानावरती उभा आहे. त्यांना विचारा एकदा. पूर्वी ना दादा एका ग्राउंडला 11 शेतं असायची आणि 11 शेतांमध्ये ते बांधता येत ना त्याला हिशोबच नाही. पॅरागॉनची चप्पल पायामध्ये
आणि ती बांध ओलांडत ओलांडत कॅचेस घेतल्या जायच्या. आताची मुलं तर कदाचित खेळलीच नसती. एवढी बिकट परिस्थिती. पॅरागॉन चप्पल स्टंपच्या बाजूला काढायची आणि मग गोलंदाजी करायची. उत्तमरित्या गोलंदाजी व्हायची. आजकाल ब्रँडेड शूज, बूट पायामध्ये 5,000चे, धावा 5 नाहीत. परिस्थिती गंभीर आहे. हे झेल जे सुटतायत ना, त्यावेळी जर असे झेल सुटले असते ना, तिथून दगड फेकला असता. तिथून गार्ड नव्हते. गार्डची परिस्थिती आता पण वेगळीच आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षक थोडासा चाचपडला पण सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अनवाणी पायानं गोलंदाजी. दिनेश बांबरुडे काय सगळीच मंडळी ही अनवाणी. आणि दादा तुम्ही गार्डचा विचार करताय. आजकालची ही मुलं बघा, 5,000चे बुटं, 3,000चे ट्रॅक आणि 500 रुपयाची कमीत कमी टी शर्ट, 200 रुपयाची गार्ड मैदानामध्ये बदलतात. ती पण एकाचे 11 जण वापरतात. 200 रुपये फरक पहा. आणि ही वस्तुस्थिती आहे. हे बदलायला हवं. आयोजक आणतो ना. फुलटॉस बॉल. गोलंदाजाची ॲक्शन. अंपायर्स कॉल. इट्स अंपायर्स कॉल. बीमरसाठी रेफर केलं जाईल. तिसरे अंपायर्स रेफर केले जातील. चला तिसरे पंच सुनीलजी तांडेल. कोणाच्या मनात काय तर कोणाच्या मनात काय. आणि टेन्शन मात्र एकट्या पंचांना. नो बॉल कॉल. इट्स अ फ्री हिट. एक पंच होता ते मारून गेलेत. गोलंदाज 2 बीमर, त्याच्यामुळे गोलंदाजाला बाद केलं जाईल. सौरभ गवतेची गोलंदाजाची ॲक्शन भले ही आगळी वेगळी असेल, परंतु लँड नाही करू शकला बॉलला. दोन बॉलमध्ये जर 2 विकेट घेतले स्वराज गवतेनं, शैलेश दादा अव्या नाही, अविनाश नाही, पैसे नाही. चला काय अपेक्षा पहा. कमीत कमी 2 तरी बॉल त्यांनी टाकले पाहिजेत. 28 धावा 10 प्रकारे लागले. तसं आव्हान आतापर्यंत तरी मोठं नाही बनलंय. अविनाश पाटीलसाठी ऑफर आहे, त्याला गोलंदाजी द्या अशी अपेक्षा आहे. यांच्याकडे एंट्री फी घ्या पहिली. इथे मात्र फ्री हिट आहे. नशिबाची साथ मिळतीये. पंच हा इशारा कसा येईल. बॅटची कडा होती. इट्स बाईज क्लीन बोल्ड. त्यानंतर मात्र चौकार. नशिबाची साथ. फ्री हिटचा बॉल तर स्वराजचा खूप सुंदर राहिलाय. वेलकम बाउंड्रीज. आणि वेलकम बाउंड्रीज मात्र धावा जमल्या तब्बल 4. 32 धावा. चांगली धाव संख्या उभी राहतीये. मी तर म्हणेन की साई रक्षा करतोय आई गावदेवी कोपरोली संघाची. 2 षटकार जिथे क्षेत्ररक्षक पुढे होते. त्यानंतर इथे मात्र फ्री हिट, तो आला चौकार. धावा बनतायत. कोपरोली संघाला लढण्यासारख्या धावा हळूहळू बनतायत. 2.5 षटकार समाप्तीनंतर 2 बाद 32 धावा. स्वराज गवते हा फटका चांगला आहे. आखिरकार
नशीब बलवत्तर राहिलं रोशनचा आज. 2 षटकार त्याने ठोकले. फ्री हिटवर तो क्लीन बोल झाला आणि त्यानंतर मात्र मिडविकेटची सीमारेषा रोशन पाटीलनं काय सहज क्लिअर केली आहे. स्वराज गवतेलाही त्यानं दाखवला आसमान. 2 बॉल्समध्ये स्वराज गवतेने 10 धावा मोजल्या. धापलकर धावा लागला तब्बल 38. 2 बाद 38 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर नक्कीच सूर्या बैलाच्या परफेक्ट नियोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते सचिन ठाकूर वाजेगावचे, ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. बघा उद्या 7 आणि 7:30च्या मध्ये आम्ही मॅच ऑन करणार आहोत. मगाशी सुद्धा आम्ही सूचना दिल्या आणि उद्या दोन्ही संघांना वाकडी आणि सांगडे या संघाला 6:45ला रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. तीन षटकांचा खेळ संपला. 2 बाद 38 धावा. 6 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. धावा चांगल्या बनलेत, परंतु एक गोष्ट नमूद करू इच्छितो की या मैदानामध्ये सगळ्यात जास्त धावा आज मात्र भगतवाडी संघाने बनवले होते. त्या धावांचा पाठलाग नेरे संघाने केला आहे, त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आहे ना तो राहील. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगला. धाव मात्र घेईल फक्त ना फक्त 1, कारण रोशनला माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवायची आहे. 9 बॉल्समध्ये 3 षटकारांसहित रोशन पाटीलनं जोडल्यात 22 धावा. संघाची धावसंख्या 39. 5 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 5 बॉल्समध्ये धावा आता मात्र किती जोडल्या जातील. एका दुसरा मोठा फटका 50च्या आसपास घेऊन गेलं ना तर धावसंख्या चांगली उभी राहील. गोलंदाज विकास. बारा किंग 12 वाजवले जात आहेत. काय सुंदर फटकेबाजी दाखवली जाते. 4था षटकार आपला इनिंग मधला सजवला जातोय. एकदा का नशिबाची साथ लाभली ना का कर्तृत्व सिद्ध करायला वेळ लागत नाही. नशीब आणि कर्तृत्वाचा मिलाप साधत तिथे मात्र रोशन पाटील दाखवतोय आणखीन एक षटकार. मी म्हटलं की 50 पर्यंत जाईल का आणि 45 धावा लागलेत. 4 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल 28. कुलदीप पाडवीची चांगली साथ लागली आहे. 7 बॉल 8. तो कनेक्ट नाही करू शकला आज, पण रन्स त्याने बनवलेत. स्लोवर बॉल कदाचित रन बनू शकली असती, परंतु मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे रोशन पाटीलला. हा डॉट बॉल टाकलाय. 12 किंग आपण पाहतोय. 21व्या इव्हेंटच्या माध्यमातून हे 2 कॅमेरे. एका बाजूला ही खासियत राहिली आहे कायम. प्रत्येक वेळेला कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट प्रेम असणं गरजेचं आहे आणि कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट तुम्ही केलीत ना की हे संपादन केलं जातं. ते संदेजी शेळके. हलक्या हातानं टाकलेला हा बॉल उडवलाय. आणखीन एकदा उडवला. 5वा षटकार आपला इनिंग मधला सजवला जातोय. मध्यरात्रीला मात्र कहर बरसतोय अक्षरशः. 50 ओलांडली जातीये. रोशन पाटील ऑन फायर. 12 बॉल मध्ये 34 धावा. धावलकर धावा लागल्या तब्बल 51. वेल प्लेड. अफलातून इनिंग सजवली जातीये घरच्या मैदानावरती. इथे मात्र गोलंदाज खराब गोलंदाजी करताना 3रा षटक खराब राहिलाय. हा फटका चांगला आहे. डबलचा प्रयत्न केलाच जाईल आणि हे त्याला माहीत होतं. इथं फेकी खराब एंडला झाली. ॲब्सल्युटली खराब एंडला फेकी झाली आहे. सिंगल रन्स डबल रनसाठी प्रयत्न होणार होत आहे. कदाचित त्या शतकाला माहीत असायला हवं होतं. फेकी स्ट्राईक एंडलाच यायला हवी होती, परंतु तसं झालं नाही आणि जी गरज होती ती गरज भागवली रोशननं. स्ट्राईकवर आला. आपल्या कुलदीपचं मात्र आत्मसमर्पण करण्यास सॅक्रिफाय केली विकेट आणि फलंदाज झाला रनआउट. नवीन फलंदाज प्रथमेश येईल, परंतु मला वाटत नाही एकच बॉल राहिला आणि एका बॉलवर मात्र स्ट्राईक दुसरा कोण घेईल. रोशन पाटीलला अपेक्षित होतं तर रोशन पाटील ऑन स्ट्राईक. 13-35. शेवटचा बॉल इथं मात्र झाला निर्धाव आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 52. 53 धावांची गरज. 24 बॉल 53 धावा. मागचा सामन्याचा विचार केला 56 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये करायचा होता. 3.4 षटकामध्ये 56 धावांचा पाठलाग झाला होता, परंतु हा डाव नवा आहे. ही इनिंग नवी आहे. समोरचा संघ नवा आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारचा खेळ राहील आणि इथे मात्र कोपरोळी संघ गोलंदाजीचा चांगला भरणा राहिलाय. त्या धावा तो वाचवेल
की छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ हा धावांचा पाठलाग करेल. जितू 11 जानमान नेरे संघाचे हे सगळे कार्यकर्ते. परेश दादा मस्कर ऑन स्क्रीन. त्यानं मागचा एक पंच इथून जबरदस्त मारून गेलेत. आपलातून स्पंच होता, कसला खतरनाक स्पंच. तुम्ही ऐकलं नाही. सुशांत गायकरला पाहतो, उमेश पाटीलला पाहतो, प्रथमेश फडके आणि शालवाले प्रथमेश ठाकूर, अक्षय सरपंच बैलाचे नियोजक. क्या बात. (32+) उमेश पाटील, दुर्ला ग्रुपचे अध्यक्ष परेशजी मस्कर. नक्कीच आमचे नेरेगावचे युवा उद्योजक 1200 कुणाल तांबोळी यांचा आम्ही येथे सन्मान करतोय. समीर दादांच्या शुभ हस्ते आज सन्मान होणार आहे. उमेश पाटील 32+. पिसारवेला त्यांची गोलंदाजी दिनेश सर पाहिली, त्यांच्या बोटाला इजा झाली होती, त्यामुळे त्यांना जो स्विंग मिळाला नव्हता. तर नक्कीच परेश दादांकडून नेरे संघाला शुभेच्छा आल्यात चांगल्या खेळासाठी. तिकडे शायनर ग्रुपच्या वाड्यामधून काहीतरी आवाज येतोय. चला मॅच ऑन रेल 53 करायचे. आकाश गायकर खऱ्या अर्थानं टीमसाठी मॅचेससाठी सदैव सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे. तर आकाश गायकर या आपणही आपलंही स्वागत आहे. आकाश प्रांजल गायकर सदैव सपोर्ट राहिला आहे, तुमचंही स्वागत करूया. हु इज दिस? राहुल मस्कर यांचे कुक, नेपाळ रिटर्न्स, विमल किंग. बघा नवीनला आपण पाहतोय स्माइल चायनसचे आम्ही मेन कुक आहेत आणि स्क्रीनवर नवीन. यस वेलकम. नेपाळ रिटर्न 10-12 वर्ष आपल्या चविष्ट त्यांच्या चायनीज मेनूनं आजपर्यंत ती चव आहे. नवीन यांना पाहतोय. पी यांचं मात्र आगमन झालं आहे मंचावर. खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं होतं क्रिकेटचं वेळ कसं असावं. मित्रांनो आपल्या घर बसून सुद्धा ते अपडेट देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं रायगडमधली सगळी क्रिकेट, सगळे खेळाडू कसे खेळतात, काय खेळतात त्यांना चांगलं अवगत आहेत. तर पी तुमचंही स्वागत आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी, आपलं मत काय? हॅलो. अतिशय सुंदर आयोजन केलं आहे. नेरेसमध्ये स्पर्धा असली कधी पण सर तर एक सुंदर आयोजन कसं असावं याचं सुंदर उदाहरण असते. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट एकदम मॅनेजमेंट करून केलेली असते आणि नेहमी चांगलं आयोजन नेरेगावाचं असतो. मी तर एक आणखीन एक प्रश्न विचारेन. 2 सामने मात्र आपल्या साई स्टार विगर संघाने जिंकले. सनील फडकेनं पहिला सामना फसलेला जिंकवला, त्यानंतर दीपक फडकेनं सामना जिंकवला. 2 खेळाडूंविषयी काय सांगशील? दीपक फडके याचा मला तर वाटतं मी पाहिलेल्या इनिंगमध्ये ही सर्वात एक मॅच इनिंग, एक अतिशय चांगली इनिंग होती आणि सनील नेहमीच सामने संपवताना मोठ्या फटक्यांनी सामने संपवत असतो. चांगला इनिंग झाला आणि तुम्ही आता मॅचकडे जाऊया. थँक्यू सो मच. तुमचाही विशेष आभार. वळूया आपण या सामन्याकडे. धमाका जारी आहे. सामना अजून संपला नाहीये. आमचे प्रेक्षक आमचा सामना पाहत आहेत. तो सामना आम्ही इतका सहज सोडणार नाही. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करत याही सामन्यामध्ये ऍक्शन रिप्लाय दाखवत मात्र स्वराज गवते आपलं राज्य प्रस्थापित करतोय, दाखवतोय हा मात्र षटकार. येस ॲब्सल्युटली.
फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, सुंदर ड्राईव्ह पाहतो आपण. इथे मात्र काऊकोणाच्या दिशेने थोडासा बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळती 1. 7 धावा पहिल्या 2 बॉल्सवर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. साई बोर्डवरचे सर्व अनिलदादा पाटील, मयूरदादा या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. त्यांना माहिती आहे, मी मगाशीही म्हटलं मयूरदादांविषयी, या संघाला खूप बॅक केलं या माणसानं. इथे मात्र स्वराज गवते आणि धनेश गवते काही कमाल दाखवेल की रोहित पाटील सामन्याला कलाटणी कोण देईल. धनेश गवते ऑन फायर. आईबा झेल, तुम्ही प्लेयर आहात का? नयन फडके तुमचे धन्यवाद, छान कॅच पकडली तुम्ही, मस्त रनआउट झाला होता त्यामुळे तुमचं विशेष कौतुक. बॅक टू पॅव्हिलियन. अभिनंदन तुम्ही एका हातामध्ये झेल पकडल्याबद्दल, परंतु काही बक्षीस मिळणार नाहीये. आभार. नाही मिळणार, हे लाड नाही चालणार. प्लेयरना काहीच नाही, कॉमेंटेटर नाही तर तुम्हाला कुठे. इथे मात्र पाहतोय आपण 13 धावा 4 बॉल्समध्ये लागलेत. स्वराज गवतेनं 7 धावा 1 षटकारासहित, धनेश गवतेनं सुद्धा 1 षटकारासहित 6 धावा. धावांचा पाठलाग होऊ शकतो ही पॉसिबिलिटी निर्माण केली आहे. फटका फसलाय. मंगेश ठाकूर न सुटलेला हा झेल. धनेश गवत फक्त सामना पाहत राहिला, उड्याला झेल एकटक निहाळत राहिला आणि अखेरकार त्याचा मात्र झेल सुटला मंगेश ठाकूरच्या हातून आणि निश्वास सोडला धनेश गवतेनं आणि त्यांच्या पाठी राख्यानं सुद्धा. आणि इथे मात्र पाहतोय 5 बॉल्समध्ये 15 धावा, सिंगल धाव प्लीज, 14 रन्स. 14 रन्स 1च रन, कारण धनेश गवते फक्त या झेलकडे पाहत राहिला. एक संधी निर्माण केली रोहित पाटीलनं. 12 किंग. हा बॉल चांगला राहिला, क्या बात. स्वराज गवतेला मात्र उभं केलं, परंतु धावा मात्र चांगले आलेत, याच्यामध्ये डाऊट नाही आहे काही. 1 षटकाचा खेळ संपला. एक साधा सोपा झेल मंगेशनं सोडला, त्याच्यामुळे धनेश गवतेला जीवनदान मिळालं आहे. 14 धावा बनवलेत आणि आता प्रत्येक षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे तो म्हणजे 13.00. 13-39. येस. ज्यांच्या नावानं हा संघ खेळतोय ना, पुष्कर 11, छत्रपती शिवाजी महाराज नेरे म्हणजेच पुष्कर अनिल पाटील 12th मॅनच्या भूमिकेमध्ये राहिलेत. त्यांचं एक कौतुक करूया आपण. छोटा पुष्कर मात्र या सामन्याचा आनंद घेतो. त्यालाही माहिती आहे की सामना जिंकला पाहिजे, माझ्या नावातनं संघ खेळतोय. सामना जिंकल्यानंतर जी मज्जा त्याला घ्यायची आहे ना, कारण इथून जो संघ जिंकून जाईल ना तो आनंद उत्सव साजरा करत झोपेल, परंतु जो संघ पराभूत होईल ना तो नाराज नक्कीच होईल, कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. समीरदादा पाटील यांना मनापासून त्यांच्या सर्व सहकार्यांना एकत्र घेत मात्र उत्तमरित्या ही स्पर्धेचं आयोजन केलं आहे. कुमार शाहीद समीर पाटील याच्या वाढदिवसानिमित्तानं, आणि त्याच्यामुळे इथे मात्र गेम चेंजिंग मुवमेंट पाहतोय आपण. हा सुटलेला झेल स्क्रीनवर आपण पाहतोय, काय सुंदर झेल. तर साधा सोपाच होता, परंतु इथे मात्र मंगेश ठाकूरनं केली आहे चूक. त्यानंतर मात्र पहिला बॉल आलाय वाईड. एक्स्ट्राचे रन मिळते, दापडकर धावा लागतील त्या 15 धावा. मंगेश ठाकूर आता मात्र केलेली चूक इथे सोडवेल का? गोलंदाजी मागच्या सामन्यात खूप छान राहिली आहे मंगेश ठाकूरचं. 6 धावा मागच्या षटकामध्ये मोजल्या त्या मागच्या सामन्याच्या. जोरदार अपिलामध्ये उत्साह फार होता. दक्ष पंचांनी नाकारलं आणि ते मात्र रन्स येईल ती म्हणजे लेग बाईकची पंच. बॅटची कडा. येस, बॅटची कडा मात्र लागली आहे. इथे मात्र इनरेज लागली. 1 रन्सनं स्ट्राईक बदलली धनेशनं. आता स्ट्राईकवर राहील तो म्हणजे स्वराज गवते. 16 धावा धावपळकावर लागलेत. 53चा पाठलाग करायचा आहे. क्या बात. अखेरकार ती संधी, भलेही धनेशचा कॅच सोडला असेल परंतु स्वराजला बाद करण्याची नामी संधी आपल्या गोलंदाजातून नाही सोडली. मंगेश ठाकूरनं केलं क्लीन बोल्ड. बॅटची एज लागली, मोठी एज लागली आणि मोठी एज मात्र इनर एज लागल्या कारण चेंडू सरळ जाऊन आदळला तो एष्ट्यांच्यावर आणि क्लीन बोल्ड झाला स्वराज गवते. मागच्या सामन्याचा सामनावीर आजही याही सामन्यामध्ये मात्र स्वराजनं षटकावरून सुरुवात केली आणि तो मात्र बॅक टू पॅव्हिलियन. मंगेश ठाकूर, शंकर जाधव द ग्रेट फिनिशर, याच्यावर हा सामना फिरत राहील. शंकर जाधवचा खेळ.
शंकर जाधव आतापर्यंत संधी त्याला मिळाली नाही. तर मंगेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर प्रांजल गायकर शायनर ग्रुपचे अध्यक्ष असं यांचं म्हणणं आहे. मस्त अध्यक्ष महिन्याला बदलायचा. शंकर जाधवचा बोलबाला कायम राहिलाय. ती ओळख शंकर जाधवनं पटवून दिली. मी सिंगल रन काढण्यासाठी जन्माला आलोच नाही असंच काहीसा नेक केला घेऊन शंकर जाधव क्रीजवर आला. स्वराज गवते परतल्याचं दुःख काही क्षणापुरतं त्याला झालं जरूर, परंतु तो आनंद झाला होता. कोपरवाडी संघाला तो आनंद मात्र शंकर जाधवनं एका क्षणात विरजण टाकला, ठोकला षटकार मिडवेगेच्या डोक्यावरून. हाही फटका चांगला, रिकामी जागा हिरली जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. शतशक चेंडू परत येतोय, इथे तात्पडलं जाते पण धावा मात्र जोडला जाते. तब्बल 2 धावा, 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात, धावलकर धावा लागल्या तब्बल 24 धावा. चांगली धावसंख्या उभारली जाते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 बॉल आणि 29 धावांची गरज. 14 बॉल 29 धावा. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मंगेश ठाकूरचा बॉल कसे राहतील. शंकर जाधव एक की फॅक्टर आहे या संघाचा. धनेश गवते नॉन स्ट्रायकरला सामना पाहतोय. आणखीन एक चांगला कमालीचं क्षेत्ररक्षण. नितीन पाटीलचं सुंदर आणि अफलातून क्षेत्ररक्षण राहिलंय. अफलातून संघासाठी मिनिमम 2 धावा त्यांना ॲब्सल्युटली सेव्ह केलेत. हमखास वाटलं होतं की हा चौकार जाईल, परंतु काय कमाली क्षेत्ररक्षण राहिलंय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शंकर जाधवनं चांगला कनेक्ट केला. चेंडू मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि इथे मात्र सीमारेषेच्या अगदी आत या मात्र नितीन पाटीलनं बॉलला आतमध्ये ठेवलंय. 2 धावा सेव्ह झाल्या. 26 धावा धाबलकरती लागले त्या षटकातील अंतिम बॉल. 13 बॉल 27 धावा. संधी निर्माण झाली आहे. नितीन झेलच्या खाली 2 फटके एक्स्ट्रा कव्हरला कन्वर्ट केले जरूर. त्यानंतर मग आता तिसरा फटका अलॉंग दी कार्पेट न खेळता इन दी ए हवेत खेळला आणि हवेतला फटका मात्र शंकर जाधवला परतवतोय. नितीन पाटीलनं हा सुंदर झेल टिपला आणि अखेरकार मंगेश ठाकूरनं मात्र एक विकेट आणखीन एक कमवत मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. 12 बॉल 27 धावांची गरज. 26 बनलेत 12 बॉलमध्ये. आता 12 बॉलमध्ये 27 धावा जमवायचे आहेत. मॅच समरी पाहतोय. गावदेवी कोपरोळी संघ रोशन पाटीलची कमालीचं इनिंग राहिली. 14 बॉलमध्ये 5 षटकार त्यानं ठोकले. 35 धावा ठोकल्या. कुलदीपनं 8, रोहितनं 2, प्रथमेश 0. नंतर मात्र शंकरनं धावा जमवले ते 10 आणि आतापर्यंत विचार केला तर आता 12 बॉल 27 धावांची गरज. या मॅचच्या पूर्वी खऱ्या अर्थात चौकार 38 लागलेत. या आजच्या मॅचमध्ये षटकार 33 लागलेत. षटकार चौकारांची धावा जवळपास बऱ्यापैकी झालेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट नेमकं तेच सांगतं. सिंगल धावाला दम लागतो, डबल त्याचा दम नाही, तिसऱ्याचा फेस निघतो. मग आपलं साधं सोपं षटकार ठोका, चौकार ठोका, धावा जमवा. टीम मीटिंग फार वेळ नाही प्लीज. इनिंग ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातो. इथे मात्र विचार विनिमय केला जातोय की खऱ्या अर्थानं आदित्य मस्कर ऑन स्क्रीन. रात्री 2 वाजता मोबाईलमध्ये चॅटिंग विथ चिटिंग. आता हेच येणार. स्क्रीन 2 असतात मित्रांनो. जसे माणसाला डोळे 2 तसे स्क्रीन ही 2. यंदा कर्तव्य आहे त्याच्यामुळे मोबाईल सांभाळून वापरा. 12 बॉल 27ची गरज. तसा हा पहिल्यापासून लाजराच राहिलाय. प्रथमेश फडकेच्या फॉर्मविषयी चर्चा सुरू आहे की हा फॉर्म कधी येणार. 12 बॉल 27चं गणित राहिलंय. समीकरण कसं सोडवलं जाईल, कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल, हा गोलंदाज कोण असेल, नितीन पाटील, या षटकामध्ये धावा किती बरसल्या जातील की धावा रोखल्या जातील, साई रक्षा 11 गावदेवी कोपरी संघ प्रतिकार करेल की ते मात्र पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ कमबॅक करेल. 12 बॉल 27ची गरज. सुरेख फटकाय, सुरेख फटकाय, सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय. 30 यार्डाच्या आत कव्हरच्या दिशेनं मात्र काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण तिथे.
धावा मात्र वाचवल्या. धावा वाचवल्या, 1 रन्स मात्र मिळते आहे. एका रन्सनं मात्र दाभोळकर धावा 27 लागत आहेत. अजित गवते असेल स्ट्राईकवर. 11 बॉल 26 धावा. 27 बनल्या. आता इकडे वाढत जातील आणि इकडे कमी होत जातील. काउंटिंग सुरू आहे, काउंटिंग सुरू आहे. 11 बॉल 26 धावा. आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना उत्तमरित्या साकारला जात आहे. फटका सजवलाय. इथे मात्र लॉंग ऑफची सीमारेषा अजित गवतेने सहज क्लिअर केली आहे. या घरच्या मैदानावरती आमचा धावांचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य आम्ही पहिल्या सामन्यामध्ये दाखवलंय आणि तशाच प्रकारचा प्रतिकार दाखवला जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून व्ही मधला हा एक चांगला फटका, दर्जेदार फटका धावा देऊन जातोय तब्बल 6 आणि त्याच्यामुळे इथे गणित राहील 10 बॉल 20 धावा. 10 बॉल 20 धावा. स्ट्रेट हिटचा हा फटका अफलातून राहिलाय. पीक केला, ओव्हर पिच बॉल म्हणेन, अगदी पुढ्यात टाकला. आणि आजकाल पुढ्यात टाकलेले बॉल आहे ना भिरकावले जात आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. टायगर जिंदा आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल का? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली गलत झालाय. चूक झाली. झेल टिपला आणि त्यानं मात्र सरळ सीमारेषेवर तो उभा राहिला. ऍब्सोल्युटली 6. आणि स्वतःनंच सांगितलं, कारण झेल टिपला, वेल जेज केला होता. नशिबाची साथ मात्र मिळते स्वराज गवते आणि टीमला, कारण पुष्करला खुश करायचं. पुष्करही खुश आहे. इथे मात्र ठोकला जातोय हा षटकार. झेल तर चांगला टिपला प्रतिमेशनं. टायगर अभि जिंदा आहे आपण स्क्रीनवर पाहतोय, पण इथे मात्र सुटलेला या झेलनं सुटला नाही म्हणता येणार. चूक झाली आहे. अकोट टप्प्याचा बॉल इथे मात्र फसला आणि हा डॉट बॉल. 8 बॉल आणि 14 धावांची गरज. या षटकारानं घेतलेल्या झेलनं जिव्हारी टोला लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. परंतु अजून काही गमावलं नाही आहे कोपरोली संघानं. अजून सामना नाही संपला. अजून सामन्यामध्ये जान राखून बाकी आहे. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. वारंवार प्रतिमे स्वतःला कोसतोय जरूर, परंतु इथे सामना बनवलाय नितीन पाटीलनं. काय झालंय ते सोडून द्यायचं आहे आणि नवा डाव आखायचा आहे. 7 बॉल 14 धावा. कशा प्रकारचा खेळ राहील. अजित गवतेनं 2 चांगले मोठे फटके दाखवलेत, त्यानंतर तो 2 डॉट ही खेळलाय. 7-14. 7-14 नंतर चेंडू राहिला हवेत. नितीन झेलच्या खाली येईल, पाठलाग राहील. अफलातून झेल मात्र राहिला आणि इथे मात्र हा झेल टिपला. अजित गवते होईल बाद. आणि आता अजित गवतेच्या डिपार्ट नंतर आता गणित राहील 6 बॉल 14 धावा. तिसरा फलंदाज बाद झाला. अतिशय उत्तम झेल मात्र नितीन पाटीलनं टिपला आणि इथे मात्र नाराज झालेला नितीन पाटीलला पाहिलं, कारण प्रतिमेशनं तो झेल टिपला. सीमारेषेचा त्याचा रोपवर पाय राहिला, तो षटकार गेला. पण तुम्ही अजूनही म्हणतो की इथून काही बिनसलं नाही आहे. अजूनही सामना दोन्ही संघांकडे आहे. एका बाजूला धनेश गवतीसारखा लढवय्या खेळाडू क्रीजर उभा आहे, ती जमेची बाब राहणार आहे पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघासाठी. तर एका बाजूला 14 धावा. इट्स नॉट अ स्मॉल स्कोर. टायगर अभि जिंदा आहे. पहा परेश दादा मस्कर डोक्यावर हात देऊन टायगर फिरतोय. पहा त्यांचं हात खाली घ्या तुम्ही. स्क्रीनवर किती सुंदर दिसतंय बघा. दाढी फक्त काळी करावी लागेल. नेरा जितता है. अच्छा है. आग भी दिख रही है. क्या बात. 6 बॉल 14चं गणित. धनेश गवते ऑन स्ट्राईक. कोणता गोलंदाज धावा वाचवेल की धनेश गवते आणि टीम या धावांचा पाठलाग करेल. 6 स्टार विगर संघाच्या विरोधात खेळण्यासाठी कोणता संघ सुपर 8 मध्ये जाईल, ही लढाई जारी आहे. 6 बॉल 14चं गणित. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कुलदीप पाडवी. पहिलाच बॉल. एपर्स ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. परंतु इथे मात्र या एपर्सला सक्सेस नाही मिळालं. मंगेश ठाकूरचा एपर्स अफलातून होते, पण त्यापेक्षा ही ताकद आणि नजाकत चांगली राहिली
ती म्हणजेच धनेश गवतेचा आलाय पहिल्या बॉलवर षटकार षटकार आणि षटकार 5 बॉल 8 5 बॉल 8 पुष्कर ऑन फायर 12th मैन पुष्कर खुश है और एक उडाया धनेश गवते ऑन फायर अफलातून फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करताना हा मात्र बरसतोय धनेश गवतेची बॅट तळपतीये आणि भर रात्रीमध्ये मात्र आसमाना दाखवली जात आहेत ती कुलदीप पाडवीला लागोपाठचा दुसरा षटकार ठोकला भल्या मोठ्या धावा जरूर पूर्वार्धामध्ये उभारल्या सुटलेला झेल चूक झाल्या काही चुका आणि त्या चुका मात्र नडतायत आता मात्र 4 बॉल 2 धावा वंडर बॉय ऑफ नेरे लिहिलं जाते ऑन स्क्रीनवर धनेश गवते ऑन फायर 4 बॉल 2 धावा डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल एक निर्धाव बॉल 3 बॉल कंपल्सरी 2 धावांची गरज 3 बॉल 2 धावा हा बॉल जर डॉट झाला ना या सामन्यामध्ये चान्स येईल बॅट्समन रिव्ह्यू पंच येस येस एक रिस्क घ्यायला काही हरकत नव्हती धनेशला त्यांनी ती घेतली इट्स अ फेअर पण तो रिस्क काही वाईट नव्हती जाणार आहे काय पाने के लिए खोया ही क्या था दिशा दिली आहे सामन्याला फिनिश केलं जाईल या बॉलवर इट्स अ चौकार गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ सीमारेषा बाहेर हा जल्लोष पहा आतापर्यंत शांत स्तब्ध असलेला हा पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेऱ्याचा कॅम्प मात्र आनंद उत्सव साजरा करतोय पुष्कर ही खुश अनिल दादा ही खुश आणि मयूर दादा ही खुश तुमचे दादा विशेष कौतुक पुष्करच्या नावानं हा संघ खेळला आणि पुष्करला खुश मात्र करण्यात आलाय अप्रतिम खेळ राहिला आज मात्र धनेश गवतेचा स्वराजचा बॉलिंग कोच रामदादा भालेकर यांचे आगमन झालंय त्यांनाही माहीत त्यांचे स्वागत करूया आपण आणि या सामन्याचा सामनावीर असेल नो डाऊट 9 बॉल 25 धावा धनेश गवते द वंडर बॉय ऑफ नेरे अप्रतिम खेळ राहिला तोच ठरला या सामन्याचा सामनावीर यायचा आपण धनेश गवते आणि त्याचबरोबर पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे टीम अनिल दादा पाटील साई बोरवे सरसर यांचा संघ मात्र पोहोचतोय या कुमार शाहीस समीर पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती 2025च्या सुपर 8च्या रजनीसाठी खेळण्यासाठी संघ सज्ज राहील तो म्हणजे पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ तुमचं मन भरून कौतुक आणि तत्पूर्वी खऱ्या अर्थानं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आजच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आजच्या पहिल्या रजनीमध्ये समीर दादा आणि खऱ्या अर्थानं बाली असतील त्याचबरोबर जितू नेरे संघ असेल सागरजी मांडवकर असतील तुम्ही मला जी काही संधी दिली विजयजी भालेकर सर असतील आणि सगळ्या मंडळींचा मी आभार प्रकट करतो तुमचं प्रेम आमच्यावर असंच सदैव राहू द्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या तुम्ही जी संधी दिलीत ना त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी मनुष्य आभार प्रकट करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर नक्कीच दोन्ही संघांचा आपण धन्यवाद देऊया आणि पुष्कर 11 आज छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे पोहोचलाय सुपर 8 मध्ये आज 2 संघ गेलेत जरूर आपण पाहतोय तर आपण जातोय नामांकनाकडे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर स्नेहकुंज आधारगृह संगीताताई नितीन जोशी आणि नितीनजी जोशी साहेब आपण देतोय पैठणी तर नेरे संघाचे समर्थक अमित दादा गवते दीपेश गवते